नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मस्त असे उपवासाच्या रिंग्स कशा करायच्या ते पाहणार आहोत। तर ह्या रिंग्स करायलाही सोप्या आहेत आणि खायलाही खूप छान खुसखुशीत लागतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी 3 उकडलेले बटाटे घेतले आहेत आणि आता हे उकडलेले बटाटे आपल्याला खिसणीने खिसून घ्यायचे। त्यातच चवीनुसार सेंधव मीठ टाकायचे, 1 चमचा बेडगी मिरची पावडर आणि आता अर्धा चमचा लाल मिरची पावडर। आता यामध्ये 1 वाटी उपवासाच्या भाजणीचं पीठ टाकायचं आहे। आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने हे बटाट्यात व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। थोडासा घट्टसर असा हा गोळा मळून घ्यायचा आहे। तर इथे मला हे पीठ मळण्यासाठी पाव वाटीलाही थोडंसं कमी इतकं पाणी लागलेलं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हे घट्ट मळून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं हे पीठ मळलं गेलं आहे। आपण इकडे तेल तापायला ठेवून लगेचच ह्याच्या रिंग्स करायला घेऊयात। तर त्याआधी थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि एक छोटा गोळा घेऊन अशा पद्धतीचे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि आता हा गोळा हातावर अशा पद्धतीने चपटा करून घ्यायचा आहे आणि करंगळीच्या साहाय्याने मधोमध ह्याला होल पाडून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने दोन्ही साईडने याला होल पाडून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी याची रिंग्स तयार झाली आहे। अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या रिंग्स बनवून घ्यायच्यात। आता आपण ह्या तळून घेऊयात। तर तेलही गरम झालेलं आहे। गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवायची आणि एक एक रिंग्स यामध्ये सोडायची आणि 1 सेकंदानंतर उलटण्याच्या साहाय्याने ह्या पलटी करून घ्यायच्या। लगेचच ह्या कडक होतात आणि छान अशा खरपूस तळल्या जातात। तर इथे तुम्ही पाहू शकता हे लगेचच कडक होतात आणि आता हे पलटी करून दोन्ही साईडनी हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस तळून घ्यायचे। मैत्रिणींनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर आपल्या ह्या रिंग्स छान अशा तळून झालेल्या आहेत। आता आपण ह्या काढून घेऊयात। तर पहा ह्या रिंग्सला किती छान असा सोनेरी रंग आलेला आहे आणि आता प्लेटमध्ये टाकल्यावर याचा आवाजही तुम्ही ऐकू शकता। मस्त खुसखुशीत झाल्यात। मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।